नमस्कार मंडळी. आता तुम्हाला काय सांगून काय नाही असं झालंय मला ना इतकं टेन्शन येऊ राहिलं. काय ना आता सकाळी मी तुम्हाला एक वालाच्या शेंगांचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता बघा. म्हणलं ढवळे वाले. आता हे पहा, हे कोणते जांभळे वाल. अरे चाललंय काय, काळे वाल, जांभळे वाल, ढवळे वाल, हिरवे वाल, चपटे वाल. आ एवढी व्हरायटी आली वालाच्या शेंगांमध्ये, मला माहीत नव्हतं. लहानपणापासून मी फक्त हिरव्या कलरच्या वालाच्या शेंगा पाहिजे. त्या पण एकदम अशा जास्त जाड्या नाही, जास्त पातळ नाही, जास्त लांब नाही, जास्त बुट्ट्या नाही, अशा म्हणजे मीडियम आकाराच्या. आता हे आहे तर काही तर एवढ्या मोठ्या, काही आहे तर एवढ्या बुट्ट्या, काही आहे तर एकदम चपटून गेलेल्या, काही आहे तर एकदम फुगेल, काही आहे तर त्याच्यात बियाच जाड, काही तर बियाच नाही. मला काही कळाना नेमकं आता. असं किती प्रकारचे वालाचे शेंगाचे रोपं भेटायला लागले का एकाच झाडाला एवढ्या रंगीबेरंगी शेंगा यायला लागल्या. मला आता खरंच प्रश्न पडला. आणि खाऊ किती आणि करू किती असं झालंय. सारखं वाल, सारखा वाल, सारखा वाल. आता रात्री म्हटलं, ते सकाळी ते वाल सोलून ठेवले सफेद. म्हटलं संध्याकाळी त्याची आमटी करू. आता त्याची आमटी तर अजून केली नाही, तर हे दुसरं अजून आलंय. म्हणजे दिवसभर रातभर तेच खायचं. हप्ताभर टेन्शनच नाही. जेव्हा या शेंगा संपत नाही तेव्हा बाजारच नाही आणायचा. म्हटलं दाखवू तुम्हाला पण, का मीच फक्त पहिल्यांदा पाहिलंय का तुम्ही पण पहिल्यांदा बघताय, मला पण समजल. कदाचित मला असं वाटतंय मीच पहिल्यांदा पाहिले असतील. आता काही जण म्हणतील का अशी नवल असल्यासारखं का बोलती, याच्या पहिले काय कधी बघितल्या नाही का शेंगा. हा मी बघितल्या आहे, पण अशा रंगीबेरंगी नाही ना पाहिल्या, म्हणून तर विशेष वाटतंय ना. तर तुम्ही कमेंट करून सांगा हे कोणत्या